कल्पना करा, आजपासून फक्त 6 महिन्यात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल. तुमच्यात कॉन्फिडन्स असेल, डिसिप्लिन असेल, पीस म्हणजे शांतता असेल आणि सक्सेसकडे जाणारा मार्ग क्लिअर असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर प्राऊड फील कराल. पण प्रॉब्लेम काय आहे माहितीये? लोकांना आयुष्य बदलायचं असतं, पण स्वतःला बदलायचं नसतं. लोकांना सक्सेस पाहिजे असतं, पण स्वतःच्या सवयी बदलायच्या नसतात. आणि म्हणून अशीच वर्ष जातात, पण लाईफ तसंच राहतं. पण मित्रांनो, जर तुम्ही पुढचे फक्त 6 महिने सिरियसली घेतले, तर तुमचं आयुष्य हे कम्प्लिटली बदलू शकतं. आजचा हा व्हिडिओ तुमच्या फ्युचरबद्दल आहे, तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल आहे आणि कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. पहिला पॉइंट म्हणजे खरं तर 6 महिने खूप असतात. लोकांना वाटतं फक्त 6 महिन्यात काय बदलणार? पण रियालिटी हे आहे की 6 महिने जर रोज तुम्ही प्रयत्न केले तर माणूस कम्प्लिटली बदलू शकतो. तुम्हीच इमॅजिन करा, 6 महिने जर रोज वर्कआउट केलं, 6 महिने जर रोज पुस्तक वाचलं, 6 महिने सोशल मीडिया कमी वापरला, 6 महिने जर तुम्ही तुमच्या स्किल्सवर काम केलं तर आणि 6 महिने डिसिप्लिन मेंटेन केलं तर तुम्ही तेच राहाल का? नाही. तुमचं थिंकिंग बदलेल, तुमचं शरीर बदलेल, तुमची बॉडी बदलेल, तुमचा कॉन्फिडन्स बदलेल आणि तुमचं फ्युचर बदलायला सुरुवात होईल. खरं तर प्रॉब्लेम हा टाइम नाही तर फोकस आहे. आपण नेहमी म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, पण खरंच वेळ नसतो का? की आपण चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत असतो. कितीतरी तास हे रील्स पाहण्यात जातात, कित्येक वेळा लोकांना प्लीज करण्यामध्येच जातात आणि कित्येक तास हे ओव्हर थिंकिंग मध्ये जातात. आणि मग आपण म्हणतो लाईफ चेंज होत नाही, काहीच बदल दिसत नाही. पण मित्रांनो, जर तुम्ही पुढचे 6 महिने डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहिलात तर तुम्ही बाकी लोकांपेक्षा खूप पुढे जाल. कारण सक्सेसफुल लोकांकडे एक्स्ट्रा टाइम नसतो, त्यांच्याकडे बेटर फोकस असतो. तसंच नेक्स्ट पॉइंट म्हणजे स्मॉल हॅबिट्स क्रिएट बिग रिझल्ट्स. लोकांना ओव्हरनाईट सक्सेस पाहिजे असतं, पण मोठे रिझल्ट्स हे छोट्या छोट्या हॅबिट्स मधून, सवयीमधूनच येतात. दररोज 1% इम्प्रूव्ह होणं हेच सिक्रेट आहे. एका दिवसामध्ये चेंज दिसणार नाही, पण 6 महिन्यांमध्ये तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही. कारण ही कन्सिस्टन्सीची जादू आहे. अजून एक पॉइंट लक्षात घेण्यासारखा म्हणजे युअर एन्व्हायरमेंट चेंजेस यू. म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह लोकांमध्ये राहिलात तर तुमचं माइंडसेट निगेटिव्ह होतं. जर तुम्ही लेझी लोकांमध्ये राहिलात, आळशी लोकांमध्ये राहिलात तर तुमची एनर्जी पण कमी होते. आणि म्हणूनच पुढचे 6 महिने तुमचं वातावरण बदला, तुमचं एन्व्हायरमेंट बदला. मोटिवेशनल गोष्टी ऐका, चांगली पुस्तकं वाचा आणि पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. कारण एन्व्हायरमेंट सायलेंटली तुमचं फ्युचर तयार करत असतं. मित्रांनो, कधी कधी आपण लाईफमध्ये इतके टायर्ड, थकलेले असतो की आपल्याला वाटतं की आता काहीही बदलणार नाही. पण ट्रूथ काय आहे माहितीये? तुम्ही फक्त एक्झॉस्टेड आहात, फिनिश झालेले नाही, संपलेले नाहीत. तुमच्यात अजूनही खूप पोटेन्शियल आहे. कदाचित तुम्ही अजून स्वतःला खरं कधी ओळखलंच नसेल आणि म्हणूनच प्लीज हार मानू नका. नेक्स्ट पॉइंट म्हणजे डिसिप्लिन हा मोटिवेशन पेक्षा फार पॉवरफुल आहे. मोटिवेशन हे टेम्पररी असतं. आज मोटिवेशन आहे, उद्या नाही. पण डिसिप्लिनचं तसं नसतं. ते तुम्हाला रोज पुढे नेतं. जेव्हा मन नाही करतं तेव्हा काम करणं हेच डिसिप्लिन आहे. आणि पुढचे 6 महिने जर तुम्ही डिसिप्लिन शिकलात तर तुमचं आयुष्य हे नक्की बदलणार. नेक्स्ट पॉइंट म्हणजे स्टॉप वेटिंग फॉर द परफेक्ट टाइम. लोक म्हणतात की मंडे पासून सुरू करेन, नेक्स्ट मंथ पासून सुरू करेन, सिच्युएशन इम्प्रूव्ह झाली की सुरू करेन. पण परफेक्ट टाइम कधीच येत नाही. तुम्हाला इम्परफेक्ट परिस्थितीतच काम सुरू करावं लागतं. कारण सक्सेसफुल लोक वेट करत नाहीत, ते सुरू करतात. नेक्स्ट पॉइंट म्हणजे पेन ऑफ डिसिप्लिन किंवा पेन ऑफ रिग्रेट. लाईफमध्ये 2 पेन असतात, 2 प्रकारचे दुःख असतात. एक तर डिसिप्लिनचा पेन आणि दुसरा रिग्रेटचा पेन. डिसिप्लिन सुरुवातीला डिफिकल्ट वाटतं, पण नंतर ब्युटिफुल रिझल्ट्स देतं, ब्युटिफुल लाईफ देतं. आणि रिग्रेट सुरुवातीला इझी वाटतं, पण नंतर ते पेनफुल लाईफ देतं. मग चॉईस तुमची आहे. नेक्स्ट पॉइंट म्हणजे 6 months ऑफ सायलन्स कॅन क्रिएट 6 years ऑफ फ्रीडम. इमॅजिन करा, पुढचे 6 महिने तुम्ही जर सायलेंटली मेहनत केली, फोन कमी वापरला, एक्सक्युजेस बंद केले आणि स्वतःवर काम केलं
तर पुढची अनेक वर्ष तुमचं लाईफ हे बेटर होऊ शकतं. पण प्रॉब्लेम काय आहे माहितीये? लोकांना टेम्पररी कम्फर्ट हवं असतं. ते त्यांना जास्त आवडतं. नेक्स्ट पॉइंट म्हणजे नो बडी विल चेंज युअर लाईफ फॉर यू. हे एक कठोर सत्य आहे. नो बडी इज कमिंग टू सेव्ह यू. कोणी येऊन तुमचं लाईफ परफेक्ट करणार नाही, बदलणार नाही, ते तुमच्यासाठी सोयीस्कर करणार नाही. तुम्हालाच स्वतःला उठवावं लागेल. आणि कधी कधी तर फक्त 6 महिन्यांचा सिरियस एफर्ट्स, फक्त 6 महिने सिरियसली प्रयत्न केले तर कम्प्लीट फ्युचर आपण आपलं बदलू शकतो. इमॅजिन करा तुमच्या फ्युचर सेल्फला. डोळे बंद करा आणि इमॅजिन करा की 6 महिन्यांनी तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात, हेल्दी आहात, कॉन्फिडंट आहात आणि फायनान्शियली बेटर आहात. किती छान वाटेल ना? पण ते फक्त इमॅजिन करून नाही होणार. आजपासून ऍक्शन घ्यावी लागेल. मित्रांनो, मैत्रिणींनो, दररोज केलेले छोटे छोटे डिसिजन्स हे तुमचं फ्युचर तयार करत असतात. तुम्ही आज लेझी आहात, आळशी आहात की प्रोडक्टिव्ह आहात, तेच तुमचं पुढचं लाईफ, पुढचं आयुष्य ठरवतं. सक्सेस अचानक मिळत नाही, पण डेली रुटीन मधून ते तयार होत असतं. आणि म्हणून जर आज तुम्हाला वाटत असेल की माझं आयुष्य बदलायला खूप वेळ लागेल, तर हे लक्षात ठेवा. फक्त 6 महिने, हो, फक्त 6 महिने सिन्सिअर मेहनत घ्या. तुमचं कम्प्लीट माइंडसेट, तुमच्या हॅबिट्स, कॉन्फिडन्स आणि फ्युचर बदलू शकतं. पण त्यासाठी तुम्हाला एक्सक्युजेस सोडावे लागतील, कम्फर्ट झोनला सोडावं लागेल आणि स्वतःवर काम करावं लागेल. रिमेंबर दिस, 6 months of focus can take you where 5 years of distraction never could. आणि शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर पुढचे 6 महिने तुम्ही खरंच स्वतःवर काम केलं तर तुमचं आयुष्य किती बदलू शकतं? इमॅजिन करा. सकाळी लवकर उठणारे नवीन तुम्ही, निगेटिव्ह थॉट्स कमी झालेले नवीन तुम्ही, स्वतःवर विश्वास ठेवणारे नवीन तुम्ही आणि स्वतःच्या फ्युचरसाठी मेहनत करणारे नवीन तुम्ही. किती सुंदर वाटेल ना? पण हे सगळं एका दिवसात नाही होणार. दररोज छोटे छोटे स्टेप्स घ्यावे लागतील. कधी मोटिवेशन असेल, कधी नसेल. कधी कॉन्फिडन्स असेल तर कधी स्वतःवर डाऊट येईल. पण त्यावेळेला कृपया थांबू नका. कारण सक्सेसफुल लोक रोज कधीच मोटिवेटेड नसतात. तरीही ते फक्त रोज ऍक्शन घेतात. आणि लक्षात ठेवा, तुम्ही आज जे डिसिजन्स घेत आहात तेच तुमचं फ्युचर तयार करत आहेत. आज तुम्ही एक्सक्यूज निवडता की डिसिप्लिन, आज तुम्ही कम्फर्ट निवडता की ग्रोथ, यावरच तुमचं पुढचं आयुष्य ठरणार आहे. म्हणून पुढचे 6 महिने स्वतःला एक चान्स द्या. फोनपेक्षा गोल्सवर जास्त फोकस करा. लोकांच्या ओपिनियनपेक्षा, लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या ड्रीम्सवर, स्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण कदाचित आजपासून 6 महिन्यांनी तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, थँक गॉड त्या दिवशी मी हार मानली नाही. आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल की कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी फक्त 6 महिने देखील पुरेसे असतात. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्टार्ट टुडे अँड नेव्हर स्टॉप इम्प्रूव्हिंग युअर सेल्फ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर मी असेच मोटिवेशनल, ऑर्गनायझेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज घेऊन येत असते. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.